नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. सिंहस्थ कुंभमेळा निमित्त प्रकाशा येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या पार्श्वभूमीवर यावेळी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावेत व जिल्हा परिषद माजी सभापती सौ हेमलताताई शितोळे पाटील यांनी स्पष्टपणे मत व्यक्त करत ही कामे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावेत साहेब यांच्या प्रयत्नांतून आधीच मंजूर झालेली असून त्याचे अनावश्यक श्रेय इतरांनी घेऊ नये असे सांगितले. तसेच विकास कामांबाबत पारदर्शकता राखणे आणि सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी प्रकाशा गावाच्या सरपंच राजनंदिनीताई तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मार्च महिन्यामध्ये आदरणीय गावित साहेब यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला जो आराखडा आहे याच्या मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिलं आणि गावित साहेब स्वतः हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना गावित साहेबांचं पत्र हे त्यांना दिलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्याला जवळपास 130 कोटीचा जो आराखडा त्यांना आपण दिला होता याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने अक्कलकुवा आणि मोलगी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची घोषणा ऑक्टोबर 2024 मध्ये केली होती. यासाठी शासनादेश काढले गेले होते, परंतु या आदेशानंतरही रुग्णालय निर्मितीसाठी आवश्यक निधी नसल्याने ही घोषणा अधांतरी आहे. येत्या काळात या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयात दोन्ही रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयात निर्मिती करण्याचे प्रस्ताव पडून आहेत. तळोदा शहरात मागील तालुक्यातील सोनगीरपाडा येथे 7 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने 20 वर्षे कारावास आणि 16,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मार्च 2025 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार खटल्याचे कामकाज सुरू होते. मंगळवारी दिनांक 5 मे हा निकाल देण्यात आला. ब्युटी पार्लरमधून विवाहस्थळी नववधूला घेऊन जाणाऱ्या कारचा शहादा तालुक्यातील डोंगरगाव रस्त्यावरील श्रीराम सिटीजवळ मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव कारने समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने 3 तरुण गंभीर जखमी झाले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. नवापूर शहरातील रंगावली कॉलनीतून मोईन अख्तर अब्दुल कय्यूम मालेगाववाला यांच्या मालकीची 30,000 रुपये किमतीची GJ26 AJ 7474 ही दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. 4 मे रोजी सकाळी 6 वाजता चोरीचा प्रकार समोर आला. या प्रकरणी मोईन मालेगाववाला यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे 2026 पासून एसटी महामंडळाने आपली बस आपली सेवा अभियान हाती घेतले आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेसह अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. बस सुटण्यापूर्वी चालक स्वतःची ओळख करून देऊन प्रवाशांना प्रवासाचा मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती देणार आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील लेगापाणी गावात रोजगाराची नवी पहाट उगवली आहे. तोरणमाळ येथील तोरणादेवी जंगल प्रोड्युसर कंपनी आणि लेगापाणी सामूहिक वनसंसाधन व व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून बांबू विक्रीचा दुसरा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. या उपक्रमामुळे केवळ आर्थिक उन्नतीच नाही तर महिला नेतृत्वाखालील विकासाचे एक प्रेरणादायी मॉडेल समोर आले आहे. पुणे येथील नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्या चिमुरडीबद्दल प्रत्येकाच्या मनात हळहळ आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लैंगिक शोषणाचा गुन्हा ज्या गुन्हेगारांकडून वारंवार होत असतो अशांना पॅरोल मिळायला नको अशी कायद्यात सुधारणा करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विधी आणि न्याय विभागाला दिले. नवापूर येथील प्रादेशिक वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे सरी नियत क्षेत्रात मोठी कारवाई करत अवैधरित्या जळाऊ लाकूड वाहतूक करणारे वाहन आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध लाकूड तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवापूर शहरातील विविध मंदिरांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक व भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत यांच्या वतीने नवापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले. जिल्हा नियोजन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. शहादा तालुक्यातील सोनवलतर्फे बोर्द येथून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 225 फूट लांबीची केबल लंपास केली. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्याच पोटच्या मुलाची वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना तळोदा तालुक्यातील रोजवा प्लॉट परिसरात घडली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून संतापलेल्या वडिलांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनधारकांकडून कोट्यवधींचा महसूल वसूल करणाऱ्या नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईचा वेग यंदा मंदावल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या वर्षी फिरते पथक, नवापूर तपासणी नाका आणि अक्कलकुवा तालुक्यातील गवाली तपासणी नाक्यांच्या संयुक्त कारवाईतून तब्बल 22 कोटी 53 लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला होता. मात्र यंदा हीच वसुली थेट 16 कोटी 52 लाखांवर घसरली असून तब्बल 6 कोटी रुपयांची घट नोंदवली गेली आहे. शहादा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीत झालेल्या कथित अपहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या प्रकरणातील चौकशी अहवालानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 12 आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून विशेषतः सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच तोरखेडा येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या धाडसी घरफोडीने यात आणखीनच भर घातली आहे. घरमालक ओट्यावर झोपले असताना पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करून दागिन्यांसह रोकड असा सुमारे 2.5 लाखांचा ऐवज लंपास केला. नंदुरबार जिल्ह्याच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची भेट घेतली. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.